हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली मायक्रोसॉफ्ट एक्सेलची सिरीज सध्या चालू आहे, ज्यामध्ये आपण एक्सेल पूर्ण डिटेलमध्ये शिकत आहोत. ज्यापैकी आपले मागच्या काही व्हिडिओमध्ये फाईल मेनू आणि होम मेनू कंप्लीट झालेला आहे. कालच्या व्हिडिओपासून आपण इन्सर्ट मेनूला सुरुवात केलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण पिव्होट टेबल अभ्यास केलेला आहे. आज उर्वरित काही कमांडचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मित्रांनो, मला नक्की कमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जाऊया आपल्या स्क्रीनकडे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी एक सॅम्पल डेटा या ठिकाणी तयार केलेला आहे, जे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण यूज केला होता. एक सेलचा चार्ट आहे आपल्या समोर, त्याच्यामध्ये आपल्याकडे एम्प्लॉईचे नाव आहेत, काही आयटम्स आहेत आणि त्यांचं सेलचं एक स्टॅटिस्टिक्स आपल्या समोर आहे. तर याच्यावरती आपण येणाऱ्या काही कमांड्स यूज करून इम्प्लिमेंट करून ते डिटेल्स कसे हँडल करायचे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पिव्होट टेबल अभ्यास केला होता, पिव्होट टेबलचा अभ्यास केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल कसा यूज करायचा ते आपण बघणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम आपला टेबल पूर्ण सिलेक्ट करून घ्या. नंतर टेबलवरती क्लिक करा. आपली पूर्ण टेबलची रेंज या ठिकाणी सिलेक्ट झालेली दिसेल तुम्हाला. ओके करा. आपला जो टेबल आहे आता हे आपल्या वर्डच्या टेबलमध्ये कन्वर्ट झाल्यासारखं होऊन जाईल मित्रांनो. इथं फिल्टर येतील तुम्हाला. हे ॲज इट इज लुक जे आहे याचा आपण जे वर्डमध्ये टेबल शिकला होता त्यासारखा झालेला आहे. याच्यामध्ये पण आपल्याला डेटा ॲनालिसिस करण्यासाठी या ठिकाणी फिल्टर्स लागू झालेले आहेत. आपण एम्प्लॉईच्या नेमनुसार फिल्टर डाटा करून बघू शकतो. समजा आपल्याला एखादी एम्प्लॉईचंच बघायचं असेल तर स्पेसिफिक एम्प्लॉईचं नाव सिलेक्ट करा. त्या ठिकाणी तुमच्या समोर त्याचं सेलचं डिटेल्स शो होऊन जाईल. अथवा आपल्याला समजा एखाद्या आयटम्सच्या नुसार जर चेक करायचं असेल, एखादी आयटम आपल्याकडे कोणता एम्प्लॉई आहे, किती सेल केला हे जर बघायचं असेल, आपण समजा एखादी आयटम सिलेक्ट केलं, कीबोर्ड आपण सिलेक्ट केलं, ओके केलं, तर आपल्याकडे कीबोर्ड सेल करणारे 2 एम्प्लॉई आहेत आणि त्यांचं सेलची क्वांटिटी आणि त्यांचं अमाऊंट या ठिकाणी आपल्या समोर डिस्प्ले होत आहे मित्रांनो. हे ॲज इट इज आपल्या वर्डच्या टेबल सारखं आहे. आपण वर्डचा टेबल जर बघितला आणि हा टेबल बघितला तर विशेष काही फरक याच्यामध्ये जाणवणार नाही. आणि यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण पिव्होट टेबलमध्ये जे स्लायसर यूज केलं होतं, ते स्लायसरची फॅसिलिटी सुद्धा या टेबलमध्ये आपल्याला यूज करता येते मित्रांनो. यामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा फॅसिलिटी अशी आहे की आपल्याला समजा असं वाटलं की आपल्या टेबलमध्ये जर एखादी व्हॅल्यू डुप्लिकेट झालेली असेल, डबल एकापेक्षा जास्त असेल आणि आपल्याला जर ती काढून टाकायची असेल तर आपण या ठिकाणी रिमूव्ह डुप्लिकेट यूज करू शकतो. आता आपल्याला माहित आहे की आपलं जे डुप्लिकेट आहेत हे सगळे आयटम्स मध्ये आहेत, तर आपण अनसिलेक्ट ऑल करूया. पहिलं आयटमला सिलेक्ट करायचं, ओके करायचं. ज्या काही आयटम्स जे डबल्स होते ते निघून गेले मित्रांनो. फक्त त्या ठिकाणी आता युनिक 6च आयटम आपल्यासमोर शिल्लक आहेत. आपण एक स्टेप बॅक येऊया कंट्रोल झेडचा वापर करून. या ठिकाणी जे पिव्होट टेबल मध्ये स्लायसर होतं ते स्लायसरचा पण आपण या ठिकाणी कसा वापर करतात ते या ठिकाणी बघणार आहोत. जे समजा या ठिकाणी तुमच्या समोर एक स्लायसर डिस्प्ले होत आहे. तुम्ही जे कुठला एक घटक सिलेक्ट करा. समजा एम्प्लॉई नेम आपण सिलेक्ट करूया, ओके करूया. आपल्या समोर इथं बटन्स येतात. आपल्याला ज्या एम्प्लॉईचं नावाचं फिल्टर्स इनेबल करायचं आहे ते आपण करू शकतो. एकापेक्षा जास्त जर आपल्याला करायचे असतील आपण कंट्रोल प्रेस करून सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो. हे जे रिमूव्ह फिल्टर करून टाका, त्याला सिलेक्ट करून डिलीट करून टाकूया. त्यानंतर पुढचं जे कमांड्स आहेत हे पिक्चर आहे, ऑनलाईन पिक्चर आहे, शेप आहे, आयकॉन्स आहे, हे 3D मॉडेलिंग आहे, जे आपण वर्डमध्ये पूर्ण बघितलं होतं. स्मार्ट आर्ट्स ग्राफिक्स आहे, स्क्रीनशॉट आहे. याचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही वर्डचा व्हिडिओ रिप्ले करून बघू शकता. या ठिकाणी मी रिपीट करणार नाही. वर्डमध्ये आपण चार्ट स्किप केलं होतं, या ठिकाणी आपण चार्ट या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. चार्टचा अभ्यास करण्यासाठी आपण एक मार्क मेमो तयार केलेला आहे मित्रांनो. मार्कशीटचा रिपोर्ट तयार केलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला विद्यार्थ्याच्या नावासहित त्याच्या सगळ्या मार्कांच्या विषयाचे जे अंक आहेत ते आपण सिलेक्ट करून घेणार आहोत. त्यानंतर इन्सर्ट मध्ये जाऊन आपल्याला जो कुठला चार्ट प्रकार निवडायचा आहे त्यापैकी आपण एक निवडूया. सध्या आपण कॉलम चार्ट बघूया. कॉलम चार्ट मध्ये 2D 3D असे वेगवेगळे प्रकार असतात.
आपण या ठिकाणी 3D कॉलम चार्ट घेऊया. आपल्या समोर एक चार्ट डिस्प्ले झालेला आहे मित्रांनो. जे काही आपला रिपोर्ट आहे तो आपल्या ग्राफिकच्या माध्यमातून आपल्या समोर सादर झालेला आहे. हे त्यांचे विषयाचे मार्क्स आहेत जे की या ठिकाणी एका रेंजमध्ये डिस्प्ले होत आहेत. प्रत्येक विषयाला वेगळा कलर कोड आलेला आहे आणि हे सिरीज 1 सिरीज 2 अशा नावाने ते डिस्प्ले झालेले आहेत. आपल्याला जर समजा ते सिरीज 1 च्या ऐवजी असे विषयाचे नाव जर घ्यायचे असतील तर ते कसे घ्यायचे ते पण आपण पाहणार आहोत या ठिकाणी. तर हे विद्यार्थ्याचे नाव आहेत आणि त्यांचे ते सिरीज आहेत. तर हे चित्राच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनालिसिस करता येईल मित्रांनो चार्टचा वापर करून. तर आता आपण या ठिकाणी हे जे सिरीज 1 सिरीज 2 च्या ऐवजी आपल्याला जर विषयाचे नाव घ्यायचे ते कसे घ्यायचे ते पाहणार आहोत आपण. या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट डाटा वरती क्लिक करा आणि तुमच्या समोर असा एक इंटरफेस ओपन होईल किंवा डायलॉग बॉक्स एक येईल. प्रत्येक सिरीज वरती क्लिक करा, एडिट करा. एक एक सिरीज आपल्याला सिलेक्ट करावं लागते. एकदा सिलेक्ट ऑल करता येणार नाही कारण ते एकाच ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो. सिरीज 2 सिलेक्ट करा, सेकंड सब्जेक्ट. सिरीज 3 सिलेक्ट करा, एडिट वरती क्लिक करा, थर्ड सब्जेक्ट. सिरीज 4 सिलेक्ट करा, एडिट वरती क्लिक करा, फोर्थ सब्जेक्ट. सिरीज 5 एडिट, फिफ्थ सब्जेक्ट. सिरीज 6 एडिट आणि 6th सब्जेक्ट. अशा पद्धतीनं तुमच्या समोर सिरीजच्या ऐवजी विषयाचे नाव या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो. आणि आपल्याला याच्यामध्ये आणखी काही बदल जर करायचे असतील, आपल्याला जर समजा चार्ट टाईप बदलायचा आहे किंवा चार्टला काही वेगवेगळ्या स्टाईल द्यायच्या आहेत, आपण स्टाईल इथून देऊ शकतो. याला फक्त स्टाईल 1 स्टाईल 2 असे नाव असतात मित्रांनो. थोडं स्टाईलिश दिसण्यासाठी असते. चार्टला काही टायटल द्यायचं असेल, वेगळं काही तुम्हाला एडिट करायचं असेल तर डबल क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. आणि आपल्याला जर समजा चार्ट बदलायचा असेल तर आपण इथून चार्ट बदलू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या चार्टच्या प्रकारामध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. बार चार्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बार चार्ट मध्ये देखील आपण याला कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर आपण पुढचा एक प्रकार बघणार आहोत. आता आपल्याला टोटल वाईज परफॉर्मन्स बघायचा, म्हणजे एकत्रित टोटल त्याचे पूर्ण विषयाचे एकत्रित टोटल या ठिकाणी बघायचं. आपल्याला आता विषय वाईज नाही बघायचं, एकूण संख्येवर आधारित ग्राफ बघायचा आहे. आपण सुरुवातीला विद्यार्थ्याचे नाव सिलेक्ट करा, त्याच्यानंतर त्यांचे टोटल मार्क सिलेक्ट करा, कंट्रोल प्रेस करून इन्सर्ट मध्ये या, पाय चार्ट वरती क्लिक करा. 2D 3D कुठलाही पाय चार्ट घ्या मित्रांनो, चालेल. आता या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट चार्टची स्टाईल जर बदलला तरी तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी ऑटोमॅटिक इन्सर्ट झालेल्या दिसतील. किंवा मग आपण याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ते कसे करायचे ते या ठिकाणी पाहणार आहोत. या चार्टच्या स्टाईल वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यापैकी कोणती पण एक निवडा मित्रांनो. आणि यानंतर मित्रांनो आपल्याला जर समजा हे जे 100% परफॉर्मन्स आहे आणि प्रत्येक कलरचा जो स्लाइस आहे तो कोणा विद्यार्थ्याचा आहे याच्या नावासहित त्याचं योगदान किती आहे त्या 100% पैकी, तर ते आपण या ठिकाणी कसं घ्यायचं ते बघू. त्याला डेटा लेबल ऑप्शन म्हणतात मित्रांनो. या ठिकाणी ऍड चार्ट एलिमेंट वरती क्लिक करा, डेटा लेबल्स वरती जा, सेंटर, इनसाइड एंड, आउटसाइड एंड, वेगवेगळं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. आता हे फक्त टोटलचे नाव म्हणजे टोटल नंबर्स आलेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं आणखी ऍड करता येते का ते बघूया. मोर डेटा लेबल्स ऑप्शन मध्ये जा. आपल्याला इथं पर्सेंटेज टाकता येते, त्या कॅटेगरीचं नाव टाकता येते. म्हणजे आता बघा विद्यार्थ्याचं नावही आलं, त्याच्या एकूण संख्येची बेरीज आली आणि या त्याचं 100% योगदानापैकी किती योगदान आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण ग्राफचा वापर करून, चार्टचा वापर करून डेटा अनालिसिस करू शकतो. तुम्हाला याचे चेंज कलर करायचे असतील तर तुम्ही इथून चेंज कलर करू शकता. असे वेगवेगळे कलर्स आपल्याला हवे तसे घेऊ शकतो मित्रांनो. चार्ट टाईप चेंज करायचा असेल तर चार्ट टाईप चेंज करायचं, बघितलेलंच आहे आपण. आपल्याला समजा हा चार्ट एक्झिस्टिंग शीटच्या ऐवजी आपल्याला दुसऱ्या शीटवर पाहिजे असेल तर आपण त्याला मूव्ह चार्टच्या माध्यमातून दुसऱ्या चार्ट वरती शिफ्ट करू शकतो मित्रांनो. या चार्ट वरती क्लिक करा, मूव्ह चार्ट वर क्लिक करा, शीट 1 च्या ऐवजी शीट 2 सिलेक्ट करा, ओके करा. आता आपला जो चार्ट आहे तो या नवीन शीटवर आलेला आहे, शीट 2 वर. अशा पद्धतीने आपण चार्टची मूवमेंट सुद्धा करू शकतो. त्यानंतर इथं फॉर्मॅट मध्ये येऊन आपल्याला जर काही कलर फिल वगैरे करायचे असतील तर ते कलर फिल आपण या ठिकाणी यूज करून बघू शकतो मित्रांनो. यामध्ये आपल्याला डिझाईन मेनूवर क्लिक केल्यानंतर
ऍड चार्ट एलिमेंट वर जर गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या काही गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी चार्ट टायटल जो असतो तो आपण जर चेंज काही करायचा असेल तर आपण त्याला चार्ट टायटलला वेगळं नाव देखील या ठिकाणी देता येते. त्यानंतर समजा त्याची सेटिंग आपल्याला बदलायची असेल, त्याचं जर स्थान बदलायचं असेल, अबोव चार्ट केलं तर ते चार्टच्या वर दिसते, सेंटर ओव्हरले केलं तर ते चार्टवर ओव्हरले झाल्यासारखं दिसतंय. दुसरा ऑप्शन आहे डेटा लेबल्स. डेटा लेबल्स आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी. डेटा कॅलआउट, बेस्ट फिट, आउटसाइड हिंड अशा पद्धतीचे असते. त्यानंतर पुढचा एक ऑप्शन आहे लिजंड. जे हे जे विद्यार्थ्याचे नाव आहेत त्याला आपण लिजंड म्हणतो समजा. ते आपल्याला उजव्या बाजूला पाहिजे, बॉटमला पाहिजे, का लेफ्ट साईडला पाहिजे, का टॉपला पाहिजे ते आपण ठरवू शकतो. समजा टॉपला घेतले तर असे दिसतील आणि लेफ्टला घेतलं तर असे दिसतील आणि बॉटमला घेतलं तर असे दिसतील. जनरली लिजंडचं जे स्थान आहे ते बॉटमच्या दिशेला असते किंवा बॉटम साईडलाच असते. तर वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला सेटिंग्स चार्टला अनुसरून करता येतात मित्रांनो. तर आजच्या दिवस आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. तुम्हाला जर काही या चार्टविषयी काही अडचणी असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझे व्हिडिओ देखील तुम्हाला कसे वाटतात हे मला कॉमेंट करून कळवा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत. चला तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाय बाय.